अळणी भात, झणझणीत चिकन फ्राय, अळणी पाणी, गरम गरम ज्वारीची भाकरी, तोंडी लावणीला कांदा आणि मस्त असं तंदूर चिकन. हा एक नंबर बघा मंडळी. आज बनवलंय अगदी गावरान बेत. तर चला आपण बघूया कसं बनवलंय. नमस्कार मंडळी, कशात सगळे मजेत ना? मजेत असलंच पाहिजे. तर आज बघा छान असं चिकन आणलंय. मुलांना चिकन खायचं होतं, म्हटलं चला चिकनचं आज गावरान पद्धतीची थाली बनवूया. तर हे मी घेतलंय 300 ग्रॅम चिकन. तर चिकनला ना एक उग्र वास असतो, तर अगोदर आपण याला हळद, लिंबू आणि थोडंसं मीठ चोळून घेऊया. तर बघा लिंबू पिळून घेते. लिंबू अगदी आपल्याला पाहिजे तितकंच घ्यायचं आहे. त्यानंतर बघा हळद टाकते, चवीनुसार मीठ टाकते आणि आता आपण आहे ना ह्याला हे छान असं लावून घेऊया. मित्रांनो, कोणाला जर आपली घरगुती पद्धतीची आणि गावरान हळद हवी असेल तर आपल्याकडे शलाका ऑल इन वन घरगुती मसाल्याची गावरान हळद आहे. तर कोणाला हवी असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि मागवू शकता. तर बघा आपलं हे असं चिकनला हळद, मीठ आणि लिंबू लावून झालेलं आहे. एक 10 मिनटासाठी आपण बाजूला करून ठेवूया. साहित्य म्हणाल ना तर कोथिंबीर घेतली, आल्याचा तुकडा, लसूण घेतली आहे आणि हिरवी मिरची घेतली आहे. तर अगोदर हे आपण ठेचून घेऊया. आपल्याला आहे ना जाडं भरडचे ठेचून घ्यायचे. तुम्हाला जर ह्याच्यात नसेल कुटायचं तर तुम्ही मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घेऊ शकता. पण जाडं भरडं जर असेल ना तर त्याची चव ही अप्रतिम येते. नक्की तुमच्या घरी एकदा बनवून बघा. बघा आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची असं आपलं हे छान असं जाडं भरडं ठेचून झालेलं आहे. तर आता आपण पुढच्या तयारीला लागूया. आपल्याकडे बघा आता साहित्य तयार आहे. इकडे चिकन आपण एक 10 मिनटासाठी बाजूला ठेवलं होतं. एक कांदा कापून घेतला आहे, त्याच्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची असं छान ठेचून घेतलेलं आहे. फोडणीसाठी बघा आपण अर्धाच कांद्याचा वापर करणार आहोत आणि अर्धा कांदा आपण ठेवून देणार आहोत. इथे आहे ना थोडंसं तेल टाकते. आता बघा मी गावरान पद्धतीने बनवते, त्याच्यामुळं मी लवंग, दालचिनी आणि तेजपत्त्याचा वापर करत नाही आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही करू शकता. तर तेल थोडंसं तापल्यानंतर आपण लगेचच कांदा टाकून घेणार आहोत. कांदा बघा आपला लालसर झाल्यानंतर आहे ना आपण जे आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची ठेचून घेतलं आहे ना ते टाकून घेणार आहे आणि थोडंसं आपण ठेवून देणार आहोत. आपण बघा इथे लालसर कांदा एकदम लालसर केलेला नाही आहे, म्हणजे आपण जेव्हा आलं, कोथिंबीर, मिरचीचा जो ठेचा टाकणार आहोत तेव्हा त्याचं छान आपल्याला मिक्स करता येणार आहे. म्हणजे आपला कांदा करपणार सुद्धा नाही आणि आपला मसालासुद्धा खमंग परतला जाईल. तर आपल्याला हा मसाला आहे ना छान असा खमंग परतवून घ्यायचा आहे. आपला मसाला बघा असा छान फ्राय झाला आहे. आता जे आपण चिकन घेतलं आहे ना ते चिकन ह्याच्यामध्ये मस्त असं फ्राय करून घेऊया. चिकनचं बघा आपल्याला कलर चेंज होईपर्यंत असं मस्त फ्राय करून घ्यायचे. मित्रांनो, गावठी हळद म्हणजे काय ह्याचं एक तुम्हाला हे सांगते. गावठी हळद म्हणजे ना कलरला थोडीशी फिकी असते पण चव ही ऑर्गॅनिक असते, म्हणजे कृत्रिम चव असते, त्याच्यामध्ये कलरचा वापर केलेला नसतो. तर गावठी हळद जर कोणाला हवी असेल तर तुम्ही व्हॉट्सॲपवर कॉल करू शकता. आता बघा आपलं चिकन हे आहे ना असं छान परतत आलं आहे बघा. हलकासा कलरसुद्धा चिकनचा चेंज होत चालला आहे.
आता इथे आहे ना आपल्याला जितकं पाणी पाहिजे ना तितकं पाणी टाकून घ्यायचे. म्हणजे बघा मुलांना किंवा अगदी आपल्या घरातल्या ना असं हेल्दी सूपसुद्धा पिता येईल, असं आपल्याला चिकनचा सूपसुद्धा काढता येईल म्हणा. आता बघा इथे आहे ना चटपटीत होण्यासाठी मी काळी मिरीचा वापर करते. तर थोडीशी काळी मिरी टाकते बघा. तर आपण मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे. पण थोडंसं तिखट हवंय म्हणून काळी मिरीचा वापर केलाय. बघा आता चिकनला सुद्धा आहे ना अंगचं पाणी आता सुटत चाललेलं आहे. इतकं छान असं चिकन फ्राय झालंय आपलं. चिकनचा बघा हलका हलका कलर बदलतही चाललेलं आहे. आणि चिकन म्हणाल ना तर शिजायला फारसा वेळ लागत नाही. आता इथे आहे ना 1 तांब्या पाणी टाकते मी आणि फक्त 10 मिनटं हे चिकन मी छान असं शिजून घेणार आहे. आपण हे चिकन छान शिजून देऊया, तोपर्यंत आपण पुढच्या तयारीला लागूया. इथे मी तांदूळ धुवून घेतले. तांदूळ अगदी मी अर्धा वाटी घेतलेला आहे, कारण 2 माणसांसाठी बनवते तांदूळ. इथे जर इंद्रायणी तांदूळ आपल्याकडे असेल ना तर ह्या डिशची चव म्हणाल ना तर अप्रतिम येते. पण माझ्याकडे इंद्रायणी तांदूळ नाही आहे. मी साध्या तांदळाचा वापर करते. कोलम तांदूळ घेतला आहे मी आणि स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. 5 मिनटं ह्यालाही आपण बाजूला करून ठेवूया, तोपर्यंत आपलं चिकन सूपसुद्धा तयार होईल. आळणी पाणी ठेवून बघा 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून बघूया आपण आणि चिकन शिजलंय की नाही तेही बघूया. खरं म्हणाल ना तर खमंग सुगंध असा छान सुटलेला आहे. मुलांना हे आळणी पाणी म्हणाल ना तर फार आवडतं. चिकनसुद्धा बघा आता शिजत आलंय. 5 मिनटं आपण ठेवून देऊया. तर बघा आपलं चिकन तर छान तयार झालंय. आता आपण आहे ना चिकन बघा आपलं छान शिजलंय, काढून घेऊया. आता ह्या अळणी पाण्याचा आहे ना आपल्याला वापर करायचा आहे. अळणी पाणी आपण गॅसवरनं बाजूला करूया. छोटासा टोप घेतलाय, त्याच्यात थोडंसं तेल टाकते. आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर ठेचलेलं आहे ते टाकूया पहिलं तेलामध्ये आणि खमंग परतवून घेऊया. आपण अगदी बघा कमी तेलाचा वापर केलाय. त्याच्यानंतर कांदा टाकूया थोडासा. आणि आता जे आपण तांदूळ धुवून ठेवले होते ना ते तांदूळ थोडेसे फ्राय करून घेऊया आपण. आपले तांदूळ पण छान असे फ्राय झालेत. आता जो आपण चिकनचा जो अळणी पाणी काढले ना ते अळणी पाणी आपण याच्यात ओतणार आहोत. आणि बघा आता आपल्याला आहे ना तांदूळ असे छान हलवून घ्यायचे आहेत, म्हणजे तांदूळ आपला खाली लागणार नाही आणि ह्या चिकनच्या पाण्यामध्ये छान असा आपला भात शिजून येईल. त्याचबरोबर बघा चिकनचा पीस ह्याच्यामध्ये टाकून घेते, म्हणजे खाताना आहे ना तो असा दाताखाली भाताबरोबर आला ना की तो छान लागेल. आणि आता आपण हा भात आहे ना छान असा शिजून देऊया. झाकण लावते आणि मंद गॅसवर शिजत ठेवूया. आता इथे चिकन फ्रायसाठी साहित्य घेतलंय बघा. आपलं हे चिकन शिजलेलं आहे. 1 टॅमॅटो कापून घेतलाय, अर्धा कांदा आहे. त्याच्यानंतर इकडे आपला शलाका ऑल इन वन आपला घरगुती मसाला आहे, मीठ आहे आणि जे आलं कोथिंबीर मिरची आपण ठेचून घेतलं होतं त्यातलं थोडंसं ठेवलेलं आहे. खरं म्हणाल ना तर ह्याच्या व्यतिरिक्त आपण काही साहित्य वापरणार नाही आहोत. पॅनमध्ये बघा तेल टाकते आहे. मित्रांनो तेलाचा वापर कमी करते. इथे कांदा टाकून घेते बघा. तेल छान टाकले, कांदा टाकते. मित्रांनो
मित्रांनो, चॅनलवर कोण नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता इथे बघा आपला शलाका ऑल इन वन आपला हा जो घरगुती मसाला आहे तो टाकून घेते. त्याच्यानंतर इकडे आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतले आणि ते पाणी आता मी इथे टाकणार आहे. खमंग तडका बसलेला आहे. बघा मसाला आणि तेल असं मस्त बाजूला झाले. आता जो टॅमॅटो घेतला आहे तो टॅमॅटो टाकून घेऊया. टॅमॅटो टाकल्यावर बघा लगेच मीठ टाकते. आता मीठ आपण चिकनमध्ये सुद्धा टाकून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे इथे कमी मीठ टाकायचे आपल्याला. भात सुद्धा बघा आपला होत आलेला आहे. इथे बघा आपण कुठलंही वाटण किंवा घाटण काही केलेलं नाही आहे. फक्त आपला कांदा, टॅमॅटो आणि आपला घरगुती मसाला त्याच्यावरतीच बनवते. आता बघा जे चिकन आपण काढून ठेवलं होतं ना ते चिकन याच्यामध्ये टाकून छान असं फ्राय करून घेऊया. चिकन बघा जर आपलं कुठे शिजायचं बाकी असेल तर ते इथे असं छान शिजलं पण जाणार आहे. इथे बघा आपला चिकनचा जो अळणी पाणी होतं तेच आपण टाकून घेणार आहोत आणि मस्त असा हा मसाला मिळून घेऊन छान असं हे चिकन फ्राय होऊन देणार आहोत. मित्रांनो, अगदी साध्या पद्धतीने आणि अगदी खाण्यासाठी चमचमीत असा आपला चिकन मसाला गावरान पद्धतीने तयार आहे. बघा आपलं चिकन असं मस्त झालंय. गॅस बंद करूया. आपला भात सुद्धा झालाय की नाही बघूया. भात सुद्धा बघा आपला छान असा झालाय. कारण आपल्याला हा अळणी भात पण असा थोडासा चिकट करायचा आहे. भात सुद्धा आपला झालेला आहे. गॅस बंद करूया. अळणी पाणी, सुकं चिकन म्हणजे फ्राय केलेलं चिकन आणि आपला अळणी भात. आहा, खरं सांगायचं ना तर सुगंध इतका जबरदस्त. गरमागरम ज्वारीची भाकरी तोंडी लावणीला आपला गावरान बेत म्हटल्यानंतर सफेद कांदा आणि मस्त असं तंदूर चिकन. हा एक नंबर. बघा मंडळी, आज बनवलेला हा गावरान पद्धतीने अळणी भात, झणझणीत चिकन फ्राय. इथे आपण कोणताही वाटण घाटणचा वापर केलेला नाही. नंतर म्हणाल तर अळणी सूप हे म्हणाल ना तर मुलांना खूप आवडतं आणि आपल्या घरामध्ये जर म्हातारी माणसं असतील तर त्यांनाही, आणि पौष्टिक. त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी आणि तंदुरी चिकन बनवलं आहे, म्हणजे तंदूर केलं आहे चिकन, आणि तोंडी लावणीला आपला गावरान बेत म्हणून मस्त असा कांदा. तर आजची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा. इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहेत आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल, सबस्क्राईब करायचं राहून गेलेलं असेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ म्हणजे मी बनवलेल्या रेसिपी कशा वाटतात कमेंटमध्ये नक्की कळवा. मस्त खा आणि स्वस्त राहा, त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या. तर मग भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये. पुढची रेसिपी ही अगदीच वेगळी असणार आहे. तर चला भेटूया आपण. थँक्यू.